म्हटलं तर मग मालिकेमध्ये आज महासंगम दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे हे दोन भाग येतील, तर एक भाग तर तुम्ही आता एन्जॉय करत असाल, यामागून दुसरा भाग येईल, तोही लगेचच एन्जॉय करा. चला तर मग आजचा आपला हा इंटरेस्टिंग भाग पाहूया, ज्यामध्ये खरं तर प्रतिमा त्या ह्या रूममध्ये असतात, म्हणजेच पूर्णाजीच्या रूममध्ये. सगळ्या काही गोष्टी त्या व्यवस्थितपणे बघत असतात आणि त्याच वेळेला त्यांना लक्षात येत असतं की गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला तर काहीच आठवत नव्हतं, पण आता सगळ्या एकूण एक गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत आणि म्हणूनच आता प्रतिमा आत्या या सगळ्याचा विचार करत असतात. तेवढ्यातच सायली तिथे येते आणि सायली हे सगळं पाहते. सायली आता म्हणत असते की खरंच ना, तुम्हाला या सगळ्याचं खूप जास्त छान वाटत असेल ना. मग प्रतिमा आत्याही म्हणतात की हो, आधी मला माणसंही ओळखता येत नव्हती आणि काहीच आठवणीसुद्धा समजत नव्हत्या, पण पूर्णाची या ज्या माझ्यासोबत होत्या ना, त्यांचा कायमच आशीर्वाद माझ्यासोबत असायचा आणि म्हणूनच तर मला खूप जास्त रिलॅक्स वाटलं. जेव्हा पूर्णाची माझ्यासमोर होत्या तेव्हा मला त्या आशीर्वाद द्यायच्या. मी तर खरं ना 10वी आणि 12वीचा अभ्यासही ना इथेच बसून केलेला आहे आणि त्यामुळेच ना मला हे सगळं काही सोपं गेलं. तर इकडे आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र पूर्णा आजींबरोबर घालवलेले सगळे क्षण तिला आठवत असतात आणि त्याचसोबत प्रतिमा हेही म्हणत असते की खरंच ना, रक्ताची नाती जितकी आपल्याला जवळची वाटत नाहीत ना, तेवढीही वाटतात. म्हणजे माझे आई बाबा मी लहान असतानाच गेले, पण मला पूर्णा आजीने लहानाचं मोठं केलं आणि त्याच वेळेला मला या सगळ्यामध्ये ना खूप जास्त मदत पूर्णा आजीची झाली. जर जेव्हा आता पूर्णा आजींबद्दल सायलीच्या समोर प्रतिमा बोलत असते आणि त्या भूतकाळाबद्दल सांगत असते, तेव्हा मात्र पूर्णा आजींचा आशीर्वाद होता, म्हणूनच आम्ही तिघंही या सगळ्या संकटातून वाचलो, असं देखील आता बोललं जात असतं. मग आता या सगळ्या गोष्टी ऐकून सायलीला खूप जास्त त्रास होत असतो. सायली हाही विचार करते की या सगळ्या गोष्टींचा मला का त्रास होत आहे. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, अर्जुनला कॉल आलेला असतो आणि अर्जुन मात्र आता रुद्रप्रतापसोबत बोलत असतो. त्या रुद्रप्रतापला तो सांगत असतो की अरे, माझं तर आवरून झालं आहे, पण अजून माझ्या बायकोचं आवरायचं आहे. बघू कधी होतंय ते, मग आम्ही इथून निघतोय. बाकी सगळी तयारी झाली आहे ना? कसं काय चाललंय की हो 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 झाली ना तयारी, आता तुमचीच वाट बघतोय की तुम्ही कधी येतात ते, असं देखील आता रुद्रप्रताप हा अर्जुनला बोलत असतो. तर दुसरीकडे गिरिजाने सुद्धा आता सायलीला कॉल केलेला असतो आणि गिरिजा सायलीला म्हणत असते की तू येतेस ना, कारण माझी ना जवळची मैत्रीण विशाखा ती नाही आहे, मग मला ना तुझी आठवण येते. प्लीज ग, माझ्यासाठी तू हवी आहेस मला इथे, असं देखील आता म्हटलं जातं. मग काय, सायलीही म्हणत असते की हो, मी येतच आहे, लगेचच निघते मी इकडनं, असं तिने म्हटल्याबरोबर दुसरीकडे मात्र आता सायलीचा डब्बा वगैरे भरून द्यायची जबाबदारी ही कल्पनाने घेतलेली असते. कल्पना म्हणत असते की हा डबा घेऊन जा. सायली म्हणत असते की या सगळ्याची काहीच गरज नाही आहे, पण त्याच वेळेला मात्र कल्पना म्हणत असते की अगं, प्रवास लांबचा आहे, सोबत डब्बा असलेला बरा, म्हणूनच दिला आहे. आणि असं बोलून ती आता तिच्याकडे तो डब्बाही देते. दुसरीकडे मात्र काय हो, तुमचं अजून झालंच नाही का, असा प्रश्न देखील आता सायली अर्जुनला करत असते. तर अर्जुन म्हणतो, बघितलंस का, ही बायको ना माझी खरंच ही अशी, मला असं वाटलं होतं की माझंच आवरून झालं नाही आहे, इथे बघितलंस का, हिचं आवरून झालं आहे आणि आता मलाच ओरडून ओरडून बोलवते. चल, मी ना आता निघतोच आहे. बॅग वगैरे घेऊन आता अर्जुन रुद्रप्रतापसोबत बोलतच खाली येतो. तर दुसरीकडे मात्र कल्पनाला सायली म्हणत असते की आई, काय गरज होती हो डब्बा वगैरे द्यायची, केलं असते की खाऊन काहीतरी ॲडजस्ट, पण नाही बाहेरचं खायचं नाही आहे बिलकुलही, असं आता कल्पना ही सायलीला म्हणत असते. दुसरीकडे मात्र आता नागराज रस्त्यावर असतो. तर आता प्रिया त्याला कॉल करते आणि प्रिया नागराजला कॉल करून म्हणत असते की काय झालं, साक्षीशी कॉन्टॅक्ट झाला का, महिपतबद्दल काही कळलं का, साक्षीशी काही कॉन्टॅक्ट झाला का, हे देखील आता ती विचारत असते. साक्षीशी कॉन्टॅक्ट कशाला व्हायचा आहे, मी डायरेक्ट जाऊन तिच्या घरीच धडक घातली, मग मला सगळ्याच गोष्टी कळल्या. काय म्हणजे तुम्हाला ती कुठे राहते हेही माहिती आहे, म्हणजे किती खोटं बोलावं ना एखाद्याने, मला खूप जास्त फसवलं आहे तुम्ही, असं देखील आता नागराजला प्रिया बोलत असते. त्यावर नागराज म्हणतो की आता सांगायच्या आहेत की गोष्टी नाही, तेवढं फक्त सांग. प्रिया म्हणते की ओ बोला, माझ्यासमोर दादागिरी करू नका. त्याच वेळेला आता
तुळजापूरला महिपत आहे ही गोष्ट मला तिच्या मोबाईलमध्ये आलेल्या त्या मेसेजवरनं कळली. मग आता हा तुळजापूरला आहे तर मी एक काम करते, मीच आता त्याला जाऊन गाठते, कारण त्याला काही झालं तरी आपल्याला गाठायलाच हवं, नाहीतर आपलं काही खरं नाही असं देखील आता प्रिया सांगत असते. मी तर जातेच अनायसे तुळजापूरला, पण तुम्हालासुद्धा यावं लागेल. म्हणजे मी जसा तुम्हाला कॉल करेन तसं तुम्हाला तडक तुळजापूरला पोचावं लागणार आहे. मग आता तू माझ्यावर दादागिरी करायला लागलीस असं वाटत नाही का? की नागराज आता प्रियाला बोलत असतो. त्यावर प्रिया म्हणत असते, मी काही तुमच्यावर दादागिरी करत नाही आहे, कारण तुम्हाला ना तसंच ठेवायला हवं. मुळात आहे ना तुम्ही बऱ्याच गोष्टी माझ्यापासून लपवल्या आहेत. तुम्ही म्हणे मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या नाही आहेत, पण मला बरोबर माहिती आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या दिवशी जंगलात तुम्हाला मी जर घ्यायला आले नसते ना तर तुमचं काय झालं असतं हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. एकतर त्या बिबट्यांच्या तावडीत असला असतात, नाहीतर पोलिसांच्या तावडीत जेलची हवा खात बसला असतात आत्तापर्यंत, असं बोलून त्याला आता ती टोमणी मारत असते. मग काय नागराजचाही नाईलाज होतो. नागराजला आता मात्र प्रिया जे जे सांगते ते हूं हूं करून ऐकावंच लागणार असतं. आता इकडे सायली म्हणत असते की बघितलं का ह्यांना किती वेळ लागतोय, ते अजूनही हे आलेले नाही आहेत. बघितलं का हे बायकांचं असं असतं, स्वतः लेट करायचं आणि मग आमच्यावर नाव टाकायचे. अरे रुद्र, तुलाही कळेलच रे, तुझंही आता लग्न होणारच आहे ना, मग आता निघायचं नाही आहे का? रुद्र भाऊजींशी बोलत बसला आहात, आपण तिथे जाऊनही बोलू शकता ना. चल चल आता मी फोन ठेवतो हां, असं बोलूनच आता अर्जुनने रुद्रचा फोन ठेवलेला असतो. दुसरीकडे आता प्रियाला जायचं असतं हे तुळजापूरला. काही झालं तरी तिलासुद्धा आता या सगळ्याचा शोध घ्यायचा असतो आणि त्यासाठी तीही आता अश्विनला म्हणत असते की अश्विन, माझ्या एका मैत्रिणीला सावीला माझी गरज आहे, तर मी आता असा विचार करते की तुळजापूरला जाईन. मग मीही येतो तुझ्यासोबत, अनायसे आपलीही ट्रिप होईल. 2 दिवसांनी आपण लगेचच निघूया असं देखील आता अश्विन जो आहे तो प्रियाला सांगत असतो. तर प्रिया म्हणत असते 2 दिवसांनी नाही, तिला आता अर्जंटमध्ये माझी गरज आहे, तर मला लगेचच जावं लागेल, मला नाही थांबता येणार असं देखील आता ती म्हणत असते. बापरे, मग ठीक आहे तू जा. आणि तसंही आता अश्विनची बाजू घेऊन त्याला समजवत असते की नको तू येऊस, कारण तुला इथेही बघावं लागतं ना, पेशंटचीही काळजी घ्यावी लागते. मी तुला बोलेन माझ्यासोबत चल, मग इथलं काय असं देखील आता प्रिया बोलत असते. त्यावर अश्विनही म्हणतो की हो तू बरोबर बोलतेस, मी सगळं काही अरेंज तर करेन, पण कधी कधी ना खरंच मला स्वतःचा राग येतो. म्हणजे बघ ना, रागाच्या भरात मी तुला किती काय काय बोलतो आणि तू सुद्धा मला किती बोलते, पण तरीसुद्धा आपण दोघांची एकमेकांची किती चांगली काळजी घेतो ना. मग मलाही कधी कधी राग येतो तुझ्याशी मी असं वागल्याचा, सॉरी हां, असं बोलून तो आता प्रियाची माफी मागतो. अश्विनला खरंच ना आता काय बोलावं या अश्विनला. दुसरीकडे सायली आणि अर्जुन आता निघालेले असतात. तर अर्जुनला सायली बोलत असते की गिरिजाने मला लवकरच बोलवलं आहे, काय माहिती काय झालं आहे, आता तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. अर्जुन म्हणतो की आपण दोघांशी बोलून घेऊया. त्याच वेळेला आता सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही एक गोष्ट विसरताय का, आपण या लग्नाला तर चाललोय, पण या सगळ्या प्रकरणामुळे एक प्रकरण मागे पडेल. अर्जुन म्हणतो की कोणतं? त्यावर सायली म्हणते महिपतची शोध मोहीम. तर अर्जुन तिला म्हणत असतो की नको काळजी करू, पोलिसांना सांगितलं आहे मी, पोलीस त्या महिपतला पाताळातून सुद्धा शोधून काढतील, माझी खात्री आहे. आणि आता आपण बायको लग्नाला जात आहोत ना, मग असे विचार करत राहू नको, सगळं काही चांगलं होणार आहे. आता थोडे दिवस तरी आपण लग्नामध्ये लक्ष घालूया असं देखील अर्जुन सायलीला सांगत असतो. दुसरीकडे महिपत आता सामर्थ्य बंगलावर म्हणजेच बरोबर त्या नागेश्वरच्या घरापाशी पोचलेला असतो. नागेश्वरचा आणि त्याचा मोठा हात असतो, दोघांचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट असतो. अर्जुन इथे सायलीला म्हणत असतो की महिपतचे विचार ना खिडकीतून बाहेर फेकून दे आणि आता फक्त लग्नाचा या सगळ्याचाच विचार कर, या सगळ्यातून थोडं का होईना बाहेर पड असं देखील आता अर्जुन सायलीला म्हणत असतो. त्यावर सायली अर्जुनला म्हणते की हे सगळं असं इतक्या सोपं साधं समजलं असतं तर खरंच ना किती बरं झालं असतं, पण असं नाही होऊ शकत ना, असं देखील सायली आता अर्जुनला सांगत असते. दुसरीकडे मात्र आता महिपत आतमध्ये आलेला असतो आणि महिपत जेव्हा आतमध्ये येतो ना तेव्हा मात्र दार लावून घेतो आणि दार लावून नागेश्वरकडे आलेला असतो. नागेश्वर म्हणतो की ओ झालं आहे काय हो तुम्हाला इतकं? त्यावर
महिपत जो आहे तो सांगू लागतो की एक प्रॉब्लेम झाला आहे, म्हणून तर नागेश्वर साहेब तुमच्याकडे आलो आहे, आम्हाला आता लपवा. महिपत असं बोलल्याबरोबर नागेश्वर त्याच्याकडे पाहतच राहतो. दुसरीकडे अर्जुन आणि सायली आता रुद्रप्रतापच्या घरी जायला निघालेले असतात आणि त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायली जेव्हा जात असतात ना, तेव्हा सायलीच्या डोक्यामध्ये सतत तेच विचार सुरू असतात. हे अजूनही आता अर्जुनला कळत असतं आणि त्यामुळेच ना अर्जुन थोडा पॅनिक झालेला असतो की सायली अशी का टेन्शनमध्ये आहे. पण त्यालाही कळत असतं की बरोबर ना, हे टेन्शन तर तिला असणारच आणि म्हणूनच तो आता तिला ह्या टेन्शनमधून थोडं का होईना रिलॅक्स करायचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे मात्र आता अर्जुन सायलीकडे पाहून हसत असतो आणि सायलीचा सुद्धा मूड रिफ्रेश करायचा प्रयत्न करत असतो, कारण त्यालाही माहिती आहे की सायली जी आहे ती खूप जास्त टेन्शनमध्ये आहे. दुसरीकडे आता महिपत घडलेला प्रकार आता नागेश्वरला सांगत असतो आणि आम्हाला काही झालं तरी तुमच्या पदराआड लपवा असं म्हटल्याबरोबर आता मात्र तुम्ही आमचं काम केलं आहे का? अहो नागेश्वर सेठ, तुमचं काम होणार होतं हो, पण तेव्हाही प्रॉब्लेमच आला आणि तो सुद्धा त्या अर्जुनमुळेच आलाय हेही लक्षात आहे माझ्या. त्यामुळे ना मला ना आता जास्त टेन्शन देऊ नका, तुमचं काम मी करतो म्हटलं ना, पण आता तुम्ही माझं काम करा असं देखील आता महिपत हा सांगू लागतो. महिपत जेव्हा असं सगळं काही बोलतो ना, तेव्हा मात्र आता नागेश्वर म्हणत असतो की तुम्ही आमचं काम करणार असाल तर आम्हीही तुम्हाला मदत करतो. त्यावर आता महिपतला नागेश्वर लपवायला तयार झालेला असतो. त्यामुळे आता महिपत खूप जास्त खुश असतो, कारण त्याला हीच जागा बेस्ट वाटत असते लपण्यासाठी. दुसरीकडे तो आता कुठेही लपायचं नाही असं ठरवतो, कारण त्याला माहिती आहे की इतक्या चांगली जागा कुठेही मिळणार नाही, कारण आता पोलिसांपासून त्याला वाचवायचे आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याचे हे सगळे ड्रामे सुरू असतात. तर आता नागेश्वरही तितकाच पोचलेला माणूस आणि तोही आता त्याला बरोबर मदत करतो. काय तर आता महिपतचा पूर्णपणे त्याने लुकच चेंज केलेला असतो. महिपतचा जेव्हा लुक चेंज केला जातो तेव्हा खरंच ना महिपत ओळखताही येत नसतो. महिपतला केस लावलेले असतात, दाढी लावलेली असतात, त्यात एवढा मोठा टिका आणि त्यावर गॉगल, या सगळ्यामुळे महिपत हा अगदीच वेगळा दिसत असतो. त्याला ओळखताही येत नसतं. आता बघा, तुम्हाला कोणीही शोधू शकत नाही. इकडे मात्र आता रुद्रप्रताप आलेला असतो आणि आपल्या हातावरची मेहंदी वासंतीला दाखवत असतो. तेवढ्यातच ना दारावर सायली आणि अर्जुन आलेले असतात आणि सायली आणि अर्जुन जेव्हा येतात ना, तेव्हा मात्र रुद्रप्रताप खूप जास्त खुश होतो. वासंतीही म्हणत असते की बरं झालं बाबा तुम्ही आलात, तुमचीच आम्ही वाट बघत होतो. आता त्याच वेळेला अर्जुन आपल्या बायकोची ओळख करून देत असतो आणि म्हणजेच ही माझी बायको सायली आहे. आता अर्जुनलाही आता रुद्रप्रताप ओळख करून देत असतो आणि रुद्रप्रताप आता सांगत असतो की बघा, हे अर्जुन आणि सायली, नागेश्वर आणि वासंतीला तो सांगू लागतो. आणि त्याच वेळेला ना तिथे आता महिपतही आलेला असतो. महिपत जेव्हा तिथे येतो तेव्हा अर्जुन आणि सायलीला संशय येऊ लागतो. दोघंही जण महिपतकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहत असतात. त्यांनाही कळत असतं की हा माणूस याला कुठंतरी पाहिलेला आहे. तिला संशय येतो, म्हणून अर्जुन मुद्दामूनच म्हणतो की हे कोण आहेत, यांची ओळख तर तुम्ही करूनच दिली नाही. आता महिपत जेव्हा अर्जुनला लांबूनच बघतो तेव्हा तो खूप जास्त चाचरत असतो, पण आता नागेश्वरला माहिती असतं की याच अर्जुनला तर घाबरून हा महिपत इथं आलेला आहे. तर आता अर्जुनही ते पोचून बसलाय म्हटल्यावर आता नागेश्वर महिपतला न लपवता त्याची एक वेगळीच ओळख अर्जुन समोर करून देत असतो आणि तो म्हणतो की आमचे परममित्र अण्णासाहेब जाधव, चिरंजीव ओळखत नाही पण हे ना खासदार आहेत. महिपत तोंडात ना एकही शब्द बाहेर काढत नाही, कारण महिपतलाही माहिती आहे जर त्याने एकही शब्द तोंडात ना बाहेर काढला तर त्याला लगेचच अर्जुन आणि सायली ओळखतील. आता महिपत मोबाईलमध्ये बघण्याचा बहाणा करू लागतो आणि जेव्हा तो मोबाईलमध्ये बघतो ना, तेव्हा मात्र आता तो विचार करतो की इथून आपण सटकलेलंच बरं आणि म्हणूनच तो तिकडनं निघून जातो. तर अर्जुन मात्र म्हणतो की आपण इथे आलेलं
बहुधा त्यांना आवडलेलं दिसत नाही आहे. आणि त्यानंतर मात्र महिपतचं टाळकं सटकलेलं असतं. महिपत म्हणत असतो की चला बाबा, आपल्याला आता इथून सुद्धा पळ काढावं लागेल. इतक्या लांब आपण आलोय तरीसुद्धा ह्यांच्या तावडीत सापडलोय. दुसरीकडे प्रिया आता सावीच्या रूममध्ये आलेली असते आणि सावीला आता ती एक बॉटल देते. तर सावी तिला विचारते की ही नेमकी बॉटल कसली आहे. तर आता हे लिक्विड आपल्याला मेहंदीमध्ये मिक्स करायचं आहे त्या गिरिजाच्या. याने काय होईल असं सावी विचारते. त्यावर गिरिजाच्या मेहंदीमध्ये आपण जेव्हा हे लिक्विड मिक्स करू तेव्हा गिरिजा बेशुद्ध होऊन पडेल. पण हे कसं शक्य आहे, कारण गिरिजाची मेहंदी ऑलरेडी तयार आहे. त्यावर प्रिया आणि आत्या या दोघीही जणी सावीला सांगत असतात की आपल्याला ना मेहंदीचा बाऊल चेंज करावा लागेल. आता जेव्हा सगळीजण गिरिजाच्या समोर असतील आणि मेहंदीसुद्धा भरलेली असेल तर मेहंदीचा बाऊल आपण चेंज करायचा. आपला बाऊल औषध टाकून तिथे ठेवायचा आणि तीच मेहंदी आपल्या गिरिजाच्या हातावर काढली जाईल. आणि मग जेव्हा गिरिजाच्या हातावर ती मेहंदी काढली जाईल ना तेव्हा गिरिजाला खूप जास्त आनंद होईल की रुद्रप्रतापच्या नावाची मेहंदी तिच्या हातावर काढली गेलेली आहे. त्यानंतर जेव्हा ती मेहंदीचा सुगंध घ्यायला जाईल तेव्हा मात्र तिथेच ती बेशुद्ध होऊन पडेल. आणि जेव्हा आता ती बेशुद्ध होऊन पडेल ना तेव्हा आपण आपला डाव साधायचा असं आत्याबाई बोलू लागते. सावी विचारते म्हणजे काही मला कळलं नाही. त्याच वेळेला आता सावीला आत्या आणि प्रिया सांगू लागतात की जेव्हा ती बेशुद्ध होईल तेव्हा आम्ही तिला एका गोणीत भरू आणि लगेचच बाहेर फेकून देऊ. तोपर्यंत आपलं काम झालेलं असेल. म्हणजेच काय, ऐन वेळेला जेव्हा गिरिजा तिथून गायब झाली आहे हे कळेल ना तेव्हा मात्र तू एक गोष्ट लक्षात ठेवायची. त्यावेळेला लगेच लग्न मंडपात यायचं. मग मी रुद्रला मला दिलेल्या वचनाची जाणीव करून देईल आणि मी त्याला हेही सांगेन की ऐन लग्नातून गिरिजा पळून गेलेली आहे, म्हणजेच तिला तुझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं. मग त्यावेळेला मी त्याला दिलेल्या वचनाची आठवण झाली की तो स्वतःहूनच तुझ्यासोबत लग्न करायला तयार होईल असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि या सगळ्या गोष्टींना जेव्हा आता कळतात तेव्हा सावी खूप जास्त खुश होते आणि सावी मात्र आता त्यांचं कौतुक करत असते. आणि तुमचा हा प्लॅन खरंच खूप भारी आहे आणि मला हा प्लॅन खूप जास्त आवडला आहे असं देखील ती आता म्हणत असते. तर दुसरीकडे प्रिया ही ह्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये एकदमच माहीर असते. नेहमीप्रमाणेच 101 प्लॅन ती करत असते. दुसरीकडे अर्जुन आणि त्याचसोबत सायली हे आता रुद्रप्रतापकडे आलेले असतात. तर वासंती त्यांना रूमसुद्धा देणार असते. ती म्हणत असते की चला माझ्यासोबत या. इकडे आता रुद्रप्रताप आणि त्याचसोबत अर्जुन तर निघून जातात. पण अर्जुनच्या मनात शंका असते. महिपत आता घाबरलेला असतो आणि त्याला कळलेलं असतं की अर्जुन आता इथंसुद्धा येऊन पोचला आहे म्हटल्यावर आपल्याला आता इथंसुद्धा राहता येणार नाही. तो नागेश्वरला सांगत असतो की मला आता दुसऱ्या बियात लपवा, नाही तर माझं काही खरं नाही. मी आता काय करू आणि काय नाही हे मला कळत नाही आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र नागेश्वर खूप जास्त घाबरलेला असतो. आणि त्याच वेळेला आता जेव्हा तो घाबरतो तेव्हा मात्र महिपतला सांगत असतो की थांबा, तुम्हाला मी इथून हलवतो, तुम्हाला मी दुसरीकडे सोडतो, काळजी करूच नका. पण आता तुम्हाला तो ओळखणार नाही याची गॅरंटी तर मला आहे. पण अर्जुनने ना आता मात्र बरोबर ओळखलेलं असतं आणि अर्जुनला डाऊटच येत असतो की आता नक्कीच इथे कोणीतरी आहे ज्याला आपण शोधून काढायला हवं. त्याला आता या खासदार साहेबांना बघूनच संशय आलेला असतो. म्हणूनच तर तो आता या सगळ्याच्या मागे मागे जायचं ठरवतो. इकडे आता एक गोष्ट कळत नसते अर्जुनला की या माणसाला आपण पाहिलेलं आहे. मग आता नागेश्वर दार लावून घेतो आणि तो आता म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, तुमची सोय मी एका चांगल्या ठिकाणी करतो. मात्र आता महिपत जोरजोरात बोलत असतो. म्हणूनच अर्जुनला आवाजाने सुद्धा शंका आलेली असते आणि म्हणूनच अर्जुन ज्या रूममध्ये लपवलेलं असतं महिपतला त्याच रूमच्या दिशेने जायला निघत असतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा. ह्याच्या पुढचा भाग एक 10 ते 15 मिनिटातच आपल्या चॅनलवर अपलोड होईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे दुसरा भागही एन्जॉय करता येईल. चला तर मग भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.